अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनाचं औचित्य साधून कल्पद्रुम ग्राउंडवरील अयोध्या नगरीत पार पडला दिमागदार श्रीराम सीता विवाह सोहळा. शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे गुरुजींची उपस्थिती. अयोध्यामधील श्रीराम मंदिराला 1 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा होत असताना सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर असणाऱ्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यात आज श्रीराम आणि सीता यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या दिमाखात ढोल ताशांच्या गजरात, सनई चौघड्याच्या पवित्र सुरात आणि हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. श्रीराम कथेचे प्रवक्ते परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांनी श्रीराम आणि सीता यांच्या विवाह सोहळ्याची कथा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सादर केली. कथेच्या शेवटी श्रीराम आणि सीता यांचा शाही दिमागदार सोहळा हजारो भाविक भक्तांनी प्रत्यक्षात अनुभवला. स्वागत भाविकांनी उभं राहून केलं. भाविकांनी तर या राम सीतेच्या जोडीला अंतःकरणपूर्वक हात जोडले. ढोल ताशा तुतारी, अबदागिरी, फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची प्रचंड उधळण करत राम आणि सीतेचं भव्य अशा शामियानामध्ये स्वागत करण्यात आलं. बोहल्यावर चढलेल्या राम सीतेचा हा विवाह सोहळा पाहून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. श्रीराम नामाचा प्रचंड जयघोष करत राम सीतेच्या डोक्यावर अक्षदा टाकण्याचा एक विलक्षण आनंद भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. या सोहळ्यात महिला भाविक लाल साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या. सदर सोहळ्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, आमदार सुधीर गाडगे, सौ मंजिरीताई गाडगे, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे, श्रीराम कथा नाम संकीर्तन सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहरबाई सारडा उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.